नमस्कार मंडळी, मी पल्लवी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याची भाजीची रेसिपी. आज आहे बघा मिरगाचा निरोग निघलाय. आज पावसाळ्यात असं म्हणतात, पावसाळ्यात ही भाजी खाल्ल्याने आरोग्यास चांगले असते, आरोग्यदायक असते. आणि ही भाजी ब्लड प्रेशरच्या माणसांना तर इतकी छान, इतकी आरोग्यदायक आहे. आणि ही भाजी खाल्ल्याने आरोग्यास भरपूर फायदे होतात आणि भरपूर औषधे अशी भाजी आहे. आणि आज आपण हिची रेसिपी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आधी भाजी आपण नीट करून घेऊया स्वच्छ, आणि मग त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी आता मंडळी आपण ही भाजी बघा नीट करून झाली आपली. तर आता सगळी स्वच्छ करून स्वच्छ धुवून घ्यायची भाजी. तर बघा अशी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही. आता हे पाणी टाकून येते. भाजी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. मी आता दुसऱ्यांदा ही पाणी घालून घेतले बघा. तर बघू शकते. तर हे पण पाणी काढून टाकते. आणि मग आता आपल्याला ही भाजी उकडायला घालायची. बघा मंडळी कढई ठेवल्या, कढईत पाणी ठेवले बघा. आणि आता गॅस लावून घेतलाय. तर त्यात मी आता ही धुवून घेतलेली भाजी टाकणार आहे. कारण ही भाजी तुरट असत्या म्हणून ही उकडून घ्यायची. आणि उकडून झाल्याचं पाणी पण काढून घ्यायला लागते. दाखवतेच नाही व्हिडिओमध्ये. तर बघा आता ही भाजी टाकून घेतली मी. तर ही भाजी 10 मिनटं फक्त अशी थोडीशी उकडून घ्यायची. घेतल्यात लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, त्या मी खलबत्यात टाकून घेते. आणि इथं मिरच्या मोडून खलबत्यात टाकून घेते. आणि हे वाटण आता चेचायचं भाजीसाठी. तर चेचून झाल्यावर दाखवते. घेतल्यात बघा 6-7 मिरच्या घेतल्यात बघा. आता ह्याची देठं काढून घेणार आणि हे आपण खलबत्यातून वाटून घ्यायच्या. तर आता असं मी चेचून घ्यायचं बघा खलबत्यात, बारीक एकदम असं छान असं. तर बघा चेचून झाल्यावर पण दाखवते. तर आपलं झाले बघा असं हे वाटण बारीक करून. तर आता आपली भाजी जरा उकडली की आपण भाजी करायला सुरुवात करूया. आता बघा आपली भाजी अशी ही शिजवून झाली बघा. शिजवूनच घ्यायची, कारण आपण भाजी नुसती असं तेलात परतायची आहे, कारण म्हणून शिजवून घ्यायची. तर ही भाजी मी पाणी काढून टाकणार आहे. याच्यात चाळणीत घेणार आहे बघा ओतून ही भाजी. आता गॅस बंद केला आहे. तर याच्यात ही शिजलेली भाजी गरम पाणी असल्यामुळे त्यातून नितळून घेणार आहोत. सगळी भाजी आता आपण कढईतून काढून नितळून थंड करायची आणि त्याचे गोळे बनवायचे. आपण बघा कढई ठेवल्या पुन्हा. आणि आता आपण गॅस लावून घेतलाय. आणि याच्यात आता आपण ही 1.5 पळी तेल घालून घ्यायचं, कारण पालेभाजी आहे. पालेभाजीला तेल जरा असं जास्तच घालायचं, भाजी चवीला होते. बघा 1.5 पळी तेल घालून घेतले. तेल गरम झालं की त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे. तेल अजून आपलं गरम झालेलं नाही. तर बघा आता इथे जिरे टाकून घेतले. आता जिरे तडतडले. आता हा कांदा टाकून घेते. 1 कांदा घेतलाय बघा मी भाजीसाठी बारीक चिरून. तुम्ही आवडीनुसार तुमच्या घेऊ शकताय, कमी जास्त करू शकताय. मला कांदा जास्त आवडत असेल तर कांदा जास्त घेऊ शकताय. तर आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर बघा आता आपला कांदा भाजून झाला. आणि आता आपण लसूण आणि मिरचीचं वाटण पण घालून घ्यायचं तिथं असं. आणि आता हे चांगलं छान असं हे पण जरा असं मिरची चांगल्या आपला कच्चा पण थोडंपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. बघा त्यातून मिरची कांदा हे सगळं असं साईडची भाजून झाले. तर आता आपण त्यात भाजी घालणार आहोत. तर ही भाजी बघा तुम्ही अशी मुटके करून घ्यायची अशी पिळून. आणि मग ही भाजी तुम्ही अशी त्यात घाला. आणि त्यात पाणी राहता कामा नाही, कारण त्या तुरट पाण्याचा वास आपल्या भाजीला लागतोय, म्हणून हे आता आपण अशी घालणार आहोत. आता बघा आपली भाजी टाकून झाल्या. ही भाजी अशी चांगली छान अशी या कांद्याच्या मिश्रणमध्ये अशी परतून घ्यायची चांगली. तर बघा त्यातली परतून घ्यायची भाजी छान अशी. आणि ह्यात आता आपण ही भिजत ठेवलेली मुगाची डाळ, मी तासभर भिजत ठेवलेली मुगाची डाळ ह्यात आता आपण सगळी घालून घेऊया. तुम्हाला मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही तुरीची डाळही घालू शकता, पण डाळच घालायची, शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही, डाळच घालायची. आणि डाळीनं भाजीला खूप छान अशी चव येते. आणि एक म्हणजे तुम्ही ही भाजी सकाळी आणा, ही शेवग्याची भाजी, आणि ते एका पांढऱ्या कापडमध्ये गुंढळून ठेवा. त्याची पानं आपोआप साईडला होतात, कारण मी ताजी भाजी नीट केल्यामुळं त्याची पानं साईडला होत नाही. ही भाजी कधी ताजी नीट करायची नसते. मला रेसिपी करायची होती म्हणून मी ताजी तुम्हाला दाखवल्या. ही भाजी तुम्ही सकाळी आणा आणि एका कापडात पांढऱ्या कापडात गुंढळून
छान अशी ठेवा, ह्याची पानं सुट्टी होऊन जातात. तर बघा ही भाजी बघा मस्त परतून घ्यायची. तर आता आपण इथं घालणार आहोत मीठ. सगळ्यात चवीचा पदार्थ म्हणजे मीठ. आपण इथं मीठ घालून घेतले. चव आणणारा, सगळ्यात चव आणणारं म्हणजे मीठ. बघा आपण आता मीठ घालून घेतले. नंतर छान अशी भाजी परतून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. बघा आपली भाजी तयार आहे अशी. बघू शकताय तुम्ही किती छान आणि तेलकट तेल सुटलंय बघा भाजीला. तर अशी आपली भाजी तयार आहे शेवग्याची. बघा आता मी काढून पण दाखवते तुम्हाला भाजी. तर बघा आपली भाजी अशी तयार झाल्या. तर बघा किती छान अशी झाली बघा. आणि आता हे बघा हा खायला पण तयार आहे बघा. त्याला कधी खाईन झालंय. तर मी देते भाकरीसोबत ही भाजी खायची. गरमागरम आहे आणि भाकरीसोबत एकदम छान अशी भाजी लागते ही. तर बघू शकताय तुम्ही. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, छानच लागते. तर तुम्हीही करून पहा अशी शेवग्याची भाजी. आरोग्यदायी रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा.